नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी तुम्हाला एका अशा जीवाची गोष्ट सांगणार आहे ज्याने उभ्या जगाला प्रेम आणि संघर्षाचा एक नवीन अर्थ शिकवला आहे. ही गोष्ट आहे जपानमधील पंच नावाच्या एका लहानग्या माकडाची. पंचचा जन्म झाला खरा, पण त्याचं नशीब मात्र खूप वेगळं होतं. नियतीचा खेळ असा की जन्म दिल्यानंतर त्याच्या स्वतःच्या आईनेच त्याला स्वीकारायला नकार दिला. निसर्गात आईचं प्रेम हे सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं, पण पंचला ते मिळालं नाही. आईने नाकारल्यामुळे तो एकटा पडला. तो आईसाठी कासावीस होता. त्याचा हा संघर्ष बघून तिथल्या प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला एक सॉफ्ट टॉय म्हणजे एक मऊ माकडासारखं दिसणारं खेळणं दिलं. ते खेळणं मिळताच पंचने त्याला अशी काही घट्ट मिठी मारली, जणू त्याला त्याची हरवलेली आईच मिळाली होती. तो जिथे जाईल तिथे त्या खेळण्याला आपल्यासोबत घेऊन जायचा. जेव्हा इतर मोठी माकडं त्याला त्रास द्यायची किंवा जेव्हा तो घाबरलेला असायचा, तेव्हा तो पळत जाऊन त्या खेळण्याच्या कुशीत शिरायचा. एका निर्जीव वस्तूने त्या सजीव जीवाच्या आयुष्यातली सर्वात मोठी पोकळी भरून काढली होती. मित्रांनो, पंचची ही गोष्ट आपल्याला बरंच काही शिकवून जाते. आयुष्यात अनेकदा असे कठीण प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला वाटतं की आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत, कोणीही आपल्याला समजून घेणारं नाहीये. पण अशा वेळी कुठला तरी एक छोटासा आधार आपल्याला जगण्याची नवीन उमेद देतो. मग तो आधार एखादा छंद असो, एखादी चांगली आठवण असो किंवा एखादी सकारात्मक गोष्ट. जसं पंचने त्या खेळण्यात आपलं जग शोधलं, तसंच आपल्यालाही संकट काळात आपला तो विसावा शोधता आला पाहिजे. तुम्हाला पंचची ही हृदयस्पर्शी गोष्ट कशी वाटली? तुमच्या आयुष्यातही असा एखादा आधार आहे का, ज्याने तुम्हाला कठीण काळात सावरलं? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.